रिलॅक्स. अगं काही नाही, छोटीशी जखम आहे, बाकी काही नाही. ताई तू त्या आश्रमाच्या कामासाठी बाहेर गेली होतीस, तिकडे पडलीस का कुठे? हा अरे माझी शपथ घेऊन सांग काय झालंय. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. ये बस. अरे सगळं डिटेल मध्ये सांगतो बस. हलगर्जीपणा, दुसरं काही नाही. म्हणजे तर काही दिवसांपासून ना हिच्या पोटात दुखत होतं, पण माझ्या बायकोने मला सांगितलंच नाही. आता जेव्हा आम्ही आश्रमाच्या ट्रिपला गेलो तेव्हा अचानक हिच्या पोटात दुखायला लागलं. तर म्हटलं डॉक्टरांना दाखवून बघूया ना आपण. जेव्हा डॉक्टरांना दाखवलं तेव्हा कळलं हिला अपेंडिक्सचा त्रास आहे. तर डॉक्टरांनी एक छोटंसं ऑपरेशन करायला सांगितलं होतं, म्हणून पोटात दुखतंय तिच्या. तेव्हाच मला सारखं वाटत होतं तारणीच्या बाबतीत काहीतरी अघटित घडणार आहे म्हणून. तुला कसं कळलं? पहिल्यांदा मला हे सांग, तुम्ही दोघांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवलीत? मी तर देवी समोर कणकीचे दिवे लावून बसले होते. अगं तुला किती काळजी वाटली असती, झोपली पण नसतीस तू वरून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या आशीर्वादामुळे व्यवस्थित येते. तू म्हणतेस ना की देव तुझं ऐकतो. बघ ऐकलं, अगदी व्यवस्थित ठणठणीत येते. अरे मी आहे ना, 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलंय तिला. मी असताना तिला काही होणार आहे का? ते सगळं ठीक आहे रे, पण असं अंधारात ठेवणं बरोबर नाही ना. केदार तुझी बायको आत्ता झाली आहे ती, पण जन्माला आल्यापासून माझी नात आहे. सॉरी. ओके चुकलं. इथून पुढे असं नाही करणार. आता हा राग थोडा बाजूला ठेव आणि छान मस्त हसून दाखव. तू हसताना खूप सुंदर दिसते श्रीवल्ली. तू किती लाडीगोडी लावलीस ना तरी तुझी शिक्षा काही कमी होणार नाहीये. पुन्हा तुम्ही माझ्यापासून काही लपवलत ना तर दाखवतेच मी. नाही, आम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. काळजी म्हणजे? लपवलेली गोष्ट तुझ्यासमोर येणार नाही ह्याची. हो का? आजी आहे मी तुमची. कित्येक पावसाळे जास्त बघितले तुमच्यापेक्षा. ओके सॉरी सॉरी. माझ्याकडे नाही, निदान नातीकडे बघून तरी माफ कर. इथून पुढे मी काय सांगणार नाही. नाहीतर काहीच सांगणार नाही मला. मी काय सांगणार नाही. लपवून तर नाही. ठेव म्हणजे तुला मी काय नाही केलं. मी सांगितलं होतं तुला. हो मी सांगते. बरं सुमे, आम्ही निघू आता. काळजी घ्या. नको नको नको. अरे निघतो आता. चल.